खूप मोठी चूक केलीस त्या जियानला बोलून. अरे यामध्ये चूक काय सौमित्र? मी फक्त तुझा विचार करत होते. तुला माहितीये का, आकृती डबल डेटिंग करतीये. यू वोंट बिलीव्ह, ती चोरून रात्री त्या झियानशी फोनवर बोलत असते. तू काही काय बोलतेस? अरे खरंच, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. हसत हसत हळूहळू आवाजात कोणाची तरी बोलत असते ती. तुला खात्री आहे का तो झियानच होता ते? अरे अजून कोणाशी बोलणार आहे ती? आणि तू आत्ता बघितलं नाहीस का, तो अजूनही तिच्या प्रेमामध्ये अडकलेला आहे. तो पूर्णपणे बाहेर आलेला नाहीये. अरे आत्ता मगाशी तुम्ही दोघं बोलत होतात ना, तेव्हा त्याचे डोळे बघायचे फक्त. इतका जेलस झाला होता तो, असा भडकला होता पूर्ण. अगं पण ती पडली आहे बाहेर त्यातून, तिला नकोय तो. अरे पण ठीक आहे, मान्य आहे, ठीक आहे, मान्य आहे मला, ती बाहेर पडली असेल कदाचित. पण आधी तिने हे सगळं रिझॉल्व्ह करायला पाहिजे ना झियान सोबतचं. ते सगळं व्हायच्या आधीच ती तुझ्या प्रेमात कशी काय पडू शकते मला कळत नाही. एकतर तो तिचा प्रश्न आहे, तू का लोड घेतेस? तो तिच्या एकटीचा प्रॉब्लेम नाही आहे सौमित्र, त्यामध्ये तू पण इन्व्हॉल्व्ड आहेस. हो, माझी एवढी काळजी. हे बघ काय, ती मला सगळं सांगते आणि मला ते सगळं मान्य आहे. ओके, आणि मला त्याच्याशी काहीच प्रॉब्लेम नाही आणि तिलाही माहिती आहे. सो आम्हाला दोघांनाही काही प्रॉब्लेम नसताना तुला काय प्रॉब्लेम मला कळत नाही. अरे मला काय, मी तुला कसं, हे बघ सौमित्र, मी आता नीट सांगते तुला, तू ऐक. ओके, नीट सांगते. सांगा. जेव्हा आपल्या दोघांचं ब्रेकअप झालं तेव्हा ती मला म्हणत होती की तू सौमित्रशी जाऊन बोल, करेक्ट? तिनं तुलाही तसंच सांगितलं होतं, बरोबर? मग आता ती हाच नियम स्वतःला का लावत नाहीये? तिचं जर झियानशी पूर्णतः ब्रेकअप झालेलं नसेल तर तिनं तुला सोडायला हवं, किंवा ॲटलिस्ट तुला तसं सांगायला तरी हवं. नाहीतर सॉरी टू से सौमित्र, पण मला असं वाटतं की तुझी शुद्ध फसवणूक आहे. मला अजिबात वाटत नाही ती मला फसवते. सौमित्र, तू खूप साधा आहेस रे, खूप भोळा आहेस तू. तुला कळत नाही तुला मुली कशा वागू शकतात. नाही नाही, ते मला व्यवस्थित कळलंय मुली कशा वागतात ते. सौमित्र, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. मी खरंच तुझ्या चांगल्यासाठी सांगते हे सगळं. हे बघ, आकृतीला तिचं आधीचं नातं संपवू देत. आपण दोघांनी तसंच केलंय, त्याच्याशिवाय पुढे जाऊ नकोस प्लीज.